गुड मॉर्निंग बेटा. आज आपण बघणार आहे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. बघा मेंडेलिव्ह सर्वात आधी आपण मेंडेलिव्हच्या बाबतीत बघू. मेंडेलिव्ह इज अ ग्रेट सायंटिस्ट विच हॅज नेम इज डिमिट्री मेंडेलिव्ह. डिमिट्री मेंडेलिव्ह इन एटा ऍक्च्युअली इट इज द रशियन केमिस्ट. आणि याने काय केलं माहित आहे का? इन 1869 he used a broader range of physical and chemical properties of the elements. याने खूप साऱ्या एलिमेंटच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजचा काय स्टडी केला आणि सोबत त्या म्हणजे याने एवढ्या एलिमेंटचा फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी केला की एवढा कदाचित बाकी सायंटिस्टने केला नसावा. आणि त्यानंतर त्याने काय केलं की सर्व एलिमेंट्सला फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज बघून त्याच्या ऑर्डरनुसार त्याला काय केलं की एका विशिष्ट टेबलमध्ये बघा तुमच्या समोर जो टेबल दिसून राहिला या सर्व एलिमेंट्सला त्याने एक प्रॉपर रेंज मध्ये प्रॉपर मॅनर मध्ये त्याने अरेंज केलं. बघा त्यावेळेस इन 1869 ओनली 63 एलिमेंट्स आर अवेलेबल ऍट दॅट टाइम. बघा ऍट दॅट टाइम त्या टाइम मध्ये ओनली 63 एलिमेंट्स ओनली 63 एलिमेंट्स आर अवेलेबल. ठीक आहे, एवढे एलिमेंट्स फक्त अवेलेबल होते बेटा. 63 एलिमेंट्स आर अवेलेबल अँड दॅट टाइम. बघा आणि 63 एलिमेंट्स होतं आणि सर्व एक कॉम्पिटिशन त्या टाइम मध्ये एक कॉम्पिटिशन लागलेली होती, एक होड लागलेली होती की एलिमेंट्सला एका विशिष्ट अरेंजमेंट मध्ये त्याला ठेवणे. म्हणजे असं समजू की आपल्याला खूप सारे एलिमेंट्स आहे, 63 एलिमेंट्स आहे आणि समोरही माहित नाही किती एलिमेंट्सचं रिसर्च होणार किंवा शोधून निघणार आणखी एलिमेंट्स. हेच आपल्या आणखी खूप सारे होऊ शकतात. मग या एलिमेंट्सला कशा पद्धतीने प्रॉपरली अरेंजमेंट करायची किंवा त्याला प्रॉपरली त्याचं क्लासिफिकेशन कसं करायचं यामध्ये सर्व सायंटिस्टची एक होड लागलेली होती. आणि याच्यामध्येच बघा खूप सारे एलिमेंट्स तुम्ही पाहिलेले आहे. खूप सारे सायंटिस्ट होऊन गेले, खूप साऱ्यांनी एलिमेंट्सला प्रॉपर मॅनर मध्ये अरेंज केलं, बट ते त्या सर्व एलिमेंट्सला प्रॉपर वे मध्ये अरेंज करू शकले नाही. बट मेंडेलिव्हने ते असं करून दाखवलं की मेंडेलिव्हने पण एक्झॅक्टली ते करून दाखवलं. बट त्याचा आता त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्यामध्ये त्याचं थोडं गोष्टी तो नाही करू शकला. पण त्याची जी कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट त्यांनी जे कन्सेप्ट मांडलेली आहे की एका विशिष्ट रो मध्ये आणि पिरियड्स मध्ये म्हणजेच व्हर्टिकल कॉलम अँड हॉरिझॉन्टल रो मध्ये जे त्याने एलिमेंट्स मला अरेंज केलेलं आहे अकॉर्डिंग टू ॲटॉमिक मास. ठीक आहे, ते जे कन्सेप्ट आहे त्याला आपण समोर घेऊन गेलो आणि नंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा तयार झाला. बघा आता एक्झॅक्टली त्याने काय केलं बघा. ऍट दॅट टाइम ओनली 63 एलिमेंट्स आर अवेलेबल. आणि यामध्ये सुद्धा हे जे 63 एलिमेंट्स जे अवेलेबल होते बघा आर अवेलेबल. एवढे एलिमेंट्स फक्त अवेलेबल होते. ठीक आहे, आणि नंतर बघा त्याने काय केलं एक्झॅक्टली या 63 एलिमेंट्सला प्रॉपर वेने त्याने अरेंज केलं. बघा एक्झॅक्टली काय की दॅट डिमिट्री मेंडेलिव्ह is a great scientist and he used a broader range of physical and chemical properties in 1869. 1869 मध्ये त्याने काय केलं की he used a broader range of physical and chemical properties of element. एवढे एलिमेंट्सचा ब्रॉडर रेंज ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजचा त्याने यूज केला टू अरेंज द ऑल एलिमेंट्स इन द प्रॉपर मॅनर. बघा याने आणखी काय केलं की खूप सारे एलिमेंट्सचा स्टडी तर त्याने केला, प्रॉपर्टीजचा त्याने यूज केला अँड आणखी त्याने महत्वाचं फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करत असताना त्याने हे पण पाहिलं की when the different elements form a compound and the properties of that compound
he also study the properties of the compound which is formed by different elements. डिफरंट एलिमेंट जे कंपाऊंड फॉर्म करत आहे त्या कंपाऊंडचा सुद्धा त्याने अभ्यास केला मित्रांनो. समजलं का? ही ऑल्सो स्टडी द प्रॉपर्टीज. बघा सर्वात आधी तुम्ही इकडे लक्ष नका देऊ. बघा हा पिरियडिक टेबल तर आपण हा जो काही टेबल आहे त्या बाबतीत आपण नंतर पाहणार आहे. सध्या तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या की मी जे आता सध्या सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, इकडे हे लक्ष द्या की ही ऑल्सो स्टडीड द प्रॉपर्टीज ऑफ ऑल कंपाऊंड. प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड फॉर्म्ड बाय एलिमेंट्स. ठीक आहे, डिफरंट एलिमेंट जेव्हा कंपाऊंड फॉर्म करतो तेव्हा त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीजचा सुद्धा त्यांनी काय केला, स्टडी केला. आणि त्यानंतर त्याने ही कन्क्लूड दॅट त्याने असं एक कन्क्ल्युजन मांडलं. त्याने एक लॉ तयार केला. ही मेड ए लॉ कॉल्ड मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. समजलं? त्याचं असं लक्षात आलं की जो फिजिकल प्रॉपर्टीज आहे एलिमेंट्सची ते एक्झॅक्टली त्याच्या ऍटॉमिक मासवर डिपेंड आहे. म्हणजे कोणत्याही एलिमेंटची जी फिजिकल प्रॉपर्टीज आहे, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी त्याच्या ऍटॉमिक मासवर डिपेंड आहे. ठीक आहे, आणि त्यानुसारच मग त्याने काय केलं, एक लॉ मांडलेला आहे. ही आणि त्यालाच आपण म्हणू मेंडेलिव्ह लॉ. ही मेड ए लॉ. मेंडेलिव्ह मेड a law called Mendeleev's law. मेंडेलिव्हनं जो हा लॉ तयार केलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो, मेंडेलिव्ह लॉ. ही मेड ए लॉ which states that की जो काय सांगतो आपल्याला, मेंडेलिव्हने जो लॉ सांगितला आहे तो आपल्याला काय सांगतो, तर द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ ऍटॉमिक मास. बघा ह्याचं याने एक्झॅक्टली याच्या लॉ मध्ये याने जे एका स्टेटमेंटमध्ये जे स्वतःचा लॉ मांडलेला आहे त्या लॉ मध्ये खूप सारा अर्थ दडलेला आहे. बघा मी लिहितो, बघू आपण कोणतं काय काय त्यामध्ये आहे. ठीक आहे, बघा मेंडेलिव्ह लॉ इज दॅट ही स्टेट्स दॅट द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स, फिजिकल and chemical properties of element are the periodic function. Physical and chemical properties of the element are the periodic function of atomic mass. समजला का? बघा ऍक्च्युली इथे काय आहे की फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ ऍटॉमिक मास. म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज जी आहे एलिमेंटची हे त्या ऍटमच्या मासवर डिपेंड आहे. त्या एलिमेंटच्या ऍटमच्या मासवर डिपेंड आहे की त्याची फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ही कशी आहे. ते हे असं मेंडेलिव्हने आपल्याला सांगितलं आहे. ऍक्च्युली हा जो पिरियडिक टेबल आहे बघा, ऍक्च्युली मेंडेलिव्ह क्लासिफाय द एलिमेंट्स. ऍक्च्युली दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. बघा मी तुम्हाला या आधी सांगितलं की त्या पिरियड मध्ये हा जो पिरियड आहे इन 1869 होड लागलेली होती की एलिमेंटला कोण क्लासिफाय करून दाखवतं अकॉर्डिंग टू देअर सिमिलर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज नुसार कोण त्याला एक्झॅक्टली क्लासिफाय करून दाखवेल. बघा बायोलॉजी मध्ये पण तुम्ही बघता क्लासिफिकेशन म्हणजे काय की तुम्ही बायोमध्ये बघता वेगवेगळे अॅनिमल्सला आपण तुम्ही क्लासिफाय करता ग्रुपमध्ये, फायलम मध्ये, नाही का, ज्याच्या सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे
त्याला सेम ग्रुपमध्ये सेम क्लासमध्ये तुम्ही टाकता. तसंच इथे पण आहे की जे एलिमेंट्स आहेत ते याच्या प्रॉपर्टीज, इथे कॅरेक्टरिस्टिक नसून इथे एलिमेंट प्रॉपर्टीज येतात. समजलं का? ज्यांची प्रॉपर्टीज सेम आहे त्याला आपण काय कशामध्ये टाकलेलं आहे, सिमिलर ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे त्या आता बघा हे जे होड लागलेली होती एलिमेंट्सला क्लासिफाय करण्याची आणि सोबत त्याचे ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास नंबर ह्या पण गोष्टी व्यवस्थित आल्या पाहिजे, त्या लक्षात राहिल्या पाहिजे, सोपं म्हणजे असं समजू की बा हे जे खूप सारे एलिमेंट्स आहेत, 63 एलिमेंट्स त्यावेळेला होते आणि समोरही खूप सारे एलिमेंट्स येणार होते, त्याचा शोध लागणार होता. ठीक आहे. मग ह्या सर्व एलिमेंट्सचा सोप्या पद्धतीने अभ्यास करता यावा त्यासाठी हे एक क्लासिफिकेशन, एलिमेंटला क्लासिफाय करणे फार गरजेचं होतं. आणि त्या क्लासिफिकेशनलाच आपण काय म्हणतो, पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल म्हणजे काय? व्हॉट इज पिरियॉडिक टेबल? पिरियॉडिक टेबल, ऍक्च्युअली पिरियॉडिक टेबल इज नथिंग बट इट इज द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियॉडिक टेबल इज नथिंग बट इट इज द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. बघा, पिरियॉडिक टेबल is nothing but it is the classification of element. समजून झालं की नाही? दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियॉडिक टेबल म्हणजे काही नसून क्लासिफिकेशन आहे. हा बघा, हा पिरियॉडिक टेबल तुमच्या समोर आहे. म्हणजे काय की एक क्लासिफिकेशन आहे. हे पिरियड, हे जेवढे एलिमेंट्स आहे त्याला आपण क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे. तर डिमिट्री मेंडेलिव्हनं काय केलं की एक प्रॉपर मॅनरने प्रॉपर अरेंजमेंट करून त्या सर्व एलिमेंट्सला क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे. मग आता सर्वात आधी क्लासिफाय करायच्या आधी त्याने एक लॉ म्हणला. तो लॉ म्हणजे काय, त्यालाच आपण तो लॉ जो आहे तो नंतर मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ म्हणून फेमस झालेला आहे. त्यालाच आपण म्हणतो की दिस लॉ स्टेट्स दॅट physical and chemical properties of the elements are the periodic function of atomic mass. That means physical and chemical properties are the fundamental properties, किंवा आपण असं म्हणू की atomic mass is the fundamental properties of the element. समजलं का? म्हणजे एक्झॅक्टली आपण असं तेव्हा सांगू शकतो की जे जो काही ऍटमचा ऍटॉमिक मास आहे, दॅट इज ऍटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. म्हणजेच ऍटॉमिक मासच जे आहे तेच एलिमेंटची प्रॉपर्टीज हे डिसाइड करतो. समजून आलं की नाही? सो द properties of elements are the atomic mass. बघा, atomic mass is the fundamental properties atomic mass is the fundamental properties. Atomic mass is the fundamental properties of element. बघा इथे atomic mass is very important to decide the properties of elements. समजून आलं की नाही? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स जे आहे ते डिसाइड करण्यासाठी atomic mass is very important. मग आता हे असं हे आपल्याला कोणा सांगितलंय? डिमिट्री मेंडेलिव्हने. मग त्यानुसार त्याने काय केलं बेटा, सर्व एलिमेंट्सला अरेंज केलं. समजून आलं की नाही? सर्व एलिमेंट्सला त्याने अरेंज केलेलं आहे. आणि कोण्या पद्धतीने अरेंज केलं तर बघा, एलिमेंट्स विथ ग्रेटर मास बिफोर द एलिमेंट विथ लोअर मास. बघा, एलिमेंट्स विथ ग्रेटर मास अशा पद्धतीने त्याने लावलं की जे एलिमेंट विथ ग्रेटर मास बिफोर द एलिमेंट विथ लोअर मास. ठीक आहे. बघा, आधी लोअर मासचे एलिमेंट्स त्याने लिहिले आणि त्यानंतर हायर लेवलचे लिहिले. म्हणजे सर्वात अगोदर लोअर मास, त्यापेक्षा हायर मास, त्यापेक्षा हायर. समजलं का? अशा पद्धतीने त्याने सर्व एलिमेंट्स हे अरेंज केलेले आहे. आणि मग बघा, त्यानुसार त्याने अशा पद्धतीने एक पिरियॉडिक टेबल तयार केला. म्हणजेच त्याने काय केलं की ऑल एलिमेंट्स अरेंज
in a horizontal row and vertical column. बघा all elements he arrange Mendeleev arrange समजून राहिलं की नाही. Mendeleev arrange the all elements in vertical column and horizontal row बघा सर्व एलिमेंट्सला याने कशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे. तर बघा तुम्हाला ह्या पिरियडिक टेबल आता बघा हा टेबल बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसून राहिलं असेल की व्हर्टिकल कॉलम तुम्हाला दिसून राहिले आहे. या व्हर्टिकल कॉलम मध्ये सर्व एलिमेंट्सला आपण अरेंज केलेलं आहे. ठीक आहे. दिस इज द व्हर्टिकल कॉलम अँड हॉरिझॉन्टल रो. दिस इज दॅट ऑल आर द हॉरिझॉन्टल रो आणि व्हर्टिकल कॉलम मध्ये त्याने सर्व एलिमेंट्सला अरेंज केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मेंटेलिव्ह अरेंज द ऑल एलिमेंट्स इन व्हर्टिकल कॉलम अँड हॉरिझॉन्टल रो. तर अशा पद्धतीने त्याने सर्व आता बघा या पद्धतीने तो त्याने अरेंज केलेलंच आहे. आणखी कशा पद्धतीने काय केलं की जे एलिमेंट्स आहे एलिमेंट्स विथ ग्रेटर मास बिफोर द एलिमेंट्स विथ लोअर मास. ठीक आहे. ग्रेटर मासचे नंतर टाकले आधी लोअर मास त्यापेक्षा ग्रेटर अशा पद्धतीने पण त्याने एलिमेंट्सला अरेंज केलं. ठीक आहे. आणि बघा आता त्याने जेव्हा ह्या सर्व गोष्टी जेव्हा अरेंज केलेल्या आहे बेटा तेव्हा सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या असं लक्षात आलं आहे काही गोष्टी त्याच्या असं लक्षात आल्या की काही जे एलिमेंट्स आहे ते एक्झॅक्टली त्याच्या खाली त्याला लक्षात येत नव्हते कोणते एलिमेंट्स आहे किंवा तेव्हा कदाचित ते अवेलेबल नव्हते. फॉर एक्झाम्पल बघा हे जेवढे त्याने एलिमेंट्स आहे त्याने काय केले अशा पद्धतीने अरेंज केले अकॉर्डिंग टू सिमिलर प्रॉपर्टीज. समजलं का. द एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज आर इन द सिमिलर ग्रुप. बघा हे त्यांनी काय केलं एलिमेंट्स आणखी एक फार महत्वाचा पॉइंट असा आहे की एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज are arranged in a similar group. Elements with similar properties are arranged are placed in same group. बघा ज्या एलिमेंटची प्रॉपर्टी सेम आहे सिमिलर आहे त्यांना सेम ग्रुप मध्ये टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज आर प्लेस्ड इन ए सेम ग्रुप. आणि मग ह्या गोष्टी जेव्हा त्याने केल्या असं करत असताना त्याने सर्वात आधी कोणा जर हॉरिझॉन्टल रो अँड व्हर्टिकल कॉलम मध्ये जर कोण अरेंज केलेलं असेल म्हणजे त्याने जे हे जे सर्वात महत्वाचं जे आपल्याला दिलेलं आहे की हॉरिझॉन्टल त्याने जे एलिमेंट्सला अरेंज केलेलं आहे व्हर्टिकल कॉलम अँड हॉरिझॉन्टल रो मध्ये. दिस इज द व्हेरी युजफुल आयडिया टू क्लासिफाय एलिमेंट्स, टू अरेंज द ऑल एलिमेंट्स or to classify the all elements in proper way, in exactly proper way. तर अशा पद्धतीने त्याने स्वतःचा जिनियस जो आहे त्याने सिद्ध करून दाखवलं. ही इज व्हेरी जिनियस. आणि आज ही आपण या गोष्टीचा बेटा यूज करत आहे की सर्व एलिमेंट्सला व्हर्टिकल कॉलम आणि हॉरिझॉन्टल रो मध्ये आपण अरेंज केलं. फक्त एवढं आहे की तेव्हा त्याने ॲटॉमिक मासला जास्त इम्पॉर्टन्स दिलं. ॲटॉमिक मासला इम्पॉर्टन्स दिलं की त्याचं म्हणणं प्रॉपर्टीज जे आहेत ॲटॉमिक मासवर डिपेंड आहे. ठीक आहे. खूप सारे बरोबर आहे त्यात खूप सारे त्यांनी एलिमेंट्सचा स्टडी केला. खूप सारे एलिमेंट्सच्या कंपाऊंडचा सुद्धा त्याने त्याच्या प्रॉपर्टीजचा सुद्धा अभ्यास केला स्टडी केला. त्यावरून त्याने हे स्टेटमेंट सांगितलं. त्यावरून त्याने क्लासिफाय केलं. बट त्यानं जे हे आयडियाज मांडलेली आहे व्हर्टिकल कॉलम आणि
हॉरिझॉन्टल रो मध्ये जे एलिमेंट्सला त्याने अरेंज केलं हे आजही मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये अशा याचीच ही आयडिया घेऊन मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण तयार केलेलं आहे. कदाचित त्याने जर ही आयडिया मांडली नसती तर आजही जर प्रॉपर वेनं त्याचं क्लासिफिकेशन झालेलं एलिमेंटचं नसतं. ठीक आहे. तर बघा, एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज ऑलवेज प्लेस्ड इन अ सेम ग्रुप. ठीक आहे. आणि बघा आता ह्या गोष्टी जेव्हा त्याने केल्या तेव्हा त्याचे असं लक्षात आलं की जे ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियमच्या खाली बघा बेटा काय आहे, इका ॲल्युमिनियम तुम्हाला दिसून राहिला. याचा अर्थ काय हा माहिती आहे का? याचा अर्थ असा की ॲल्युमिनियम सारखाच दुसरा एलिमेंट पण असणार. समजून राहिला? याच्यासारखाच दुसरा एलिमेंट पण असणार, पण त्याचा शोध लागायचा आहे. ठीक आहे. म्हणून त्याने त्याला इका ॲल्युमिनियम असं दिले. बघा आता ह्या गोष्टी तर समोरच्या थोडा आधी आणखी थोडस आधी मी तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे की बघा याचे प्रॉपर्टीज म्हणजे बघा एक्झाम्पल बघा मी सांगतो तुम्हाला की जो प्रॉपर्टीज जो आहे हायड्राइड आणि ऑक्साईड जो त्यांना जेव्हा सोडियम किंवा लिथियम हे जेवढे की एलिमेंट्स आहेत तेव्हा त्याने असं त्याच्या लक्षात आलं की सोडियम हायड्राइड असं तयार होऊ शकते. त्याचं म्हणणं आहे की हायड्रोजन जेव्हा सोडियम सोबत जेव्हा हायड्रोजन अटॅच होईल, ठीक आहे, किंवा सोडियम जेव्हा हायड्रोजन सोबत जेव्हा मॉलिक्यूल फॉर्म करेल, ठीक आहे, तेव्हा NaH बघा सर्वात आधी सोडियमच्या बाबतीत बघा सांगत आहे मी. ठीक आहे. सोडियम समजलं का? Na जेव्हा सोडियम हायड्रोजन सोबत बेटा बॉन्ड फॉर्म करतो किंवा कंबाईन होतो तेव्हा NaH तयार होतो. जेव्हा पोटॅशियम सोबत हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतो, समजलं का, पोटॅशियम, तेव्हा काय होतो की KH तयार होईल. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने सोडियम सोबत फॉर्म केला. आणि जर सपोज अल्किल म्हणजे अल्किल ग्रुप, मग अल्किल ग्रुप सोबत जर याने हे फॉर्म केला हायड्रोजनने तर अल्केन जो अशा पद्धतीने तयार होईल. ठीक आहे. आता बघा जर सपोज म्हणजे बघा आता सोडियम हायड्राइड मॉलिक्यूल इथे तयार झाला, पोटॅशियम सोबत कंबाईन झाला तर पोटॅशियम हायड्राइड तयार झाला. ठीक आहे. त्यानंतर बघा जर आपण पोटॅशियमला हायड्रोजन सोबत कंबाईन केलं, आता बघा दिस इज द हायड्राइड मॉलिक्युल्स. ठीक आहे. बघा सेम मॉलिक्यूल तयार झाले की नाही, सोडियम हायड्रोजन सोबत कंबाईन झाला तर सोडियम हायड्राइड तयार झाला, पोटॅशियम हायड्रोजन सोबत कंबाईन झाला तरी पोटॅशियम हायड्राइडच तयार झाला. म्हणजे दिस इज दॅट ऑल आर द हायड्राइड मॉलिक्यूल. दिस इज द हायड्राइड मॉलिक्यूल. ठीक आहे. दिस इज द केमिकल प्रॉपर्टीज. बघा याची सोडियम आणि पोटॅशियमची प्रॉपर्टीज कशी आहे, सिमिलर आहे. ठीक आहे. त्यानंतर आता जेव्हा आपण याला ऑक्साईड सोबत कंबाईन करू, ऑक्साईड सोबत जेव्हा याला कंबाईन करू बेटा तेव्हा पण आपल्याला काय मिळेल की NaO2 आणि KO2 म्हणजे पोटॅशियम, सोडियम ऑक्साईड आपल्याला मिळेल. ठीक आहे. लिथियम डायऑक्साईड आपल्याला इथे मिळेल. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे आपल्याला प्रॉपर्टीज मिळेल ऑक्साईडचे मॉलिक्युल्स किंवा हायड्राइडचे मॉलिक्यूल, इथे सिमिलर मॉलिक्युल्स आपल्याला मिळून राहिले. सोडियमचे आणि पोटॅशियम सोबत जेव्हा हायड्रोजन कंबाईन केलं तर सिमिलर हायड्राइड मॉलिक्यूल आपल्याला ते मिळून राहिले. म्हणून दोघांची प्रॉपर्टीज कशी इथे पण आपल्याला सिमिलर दिसून राहिली. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपण मॅग्नेशियम MgO2 CaO2, ठीक आहे, ऑक्साईड मॉलिक्यूल मध्ये बघा, ऑक्साईड मॉलिक्यूल मध्ये Mg मॅग्नेशियम. ठीक आहे. त्यानंतर कोणते मॉलिक्युल्स आहे, कॅल्शियम, समजलं, मॅग्नेशियम, कॅल्शियम. जेव्हा ऑक्साईड सोबत जर याला कंबाईन केलं MgO2 CaO2 आहे की नाही, अशा पद्धतीने हे दोन मॉलिक्युल्स तयार होईल. म्हणजे बघा यांची प्रॉपर्टीज काय आहे, मग कशा पद्धतीने सेम आहे की जर हे ऑक्सिजन सोबत कंबाईन झाले तर आपल्याला MgO2 CaO2 PeO2 अशा पद्धतीने सेम मॉलिक्युल्स आपल्याला मिळेल. म्हणजे दोन ऑक्सिजन एक्झॅक्टली मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड, सिमिलर कंपाऊंड आपल्याला ऑक्साईड सोबत हे मिळणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने यांची प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज पण काय आहे, सिमिलर आहे असं त्याचं म्हणणं आहे.
राईट. मग आता बघा, सो दिस इज द प्रॉपर्टीज. पुन्हा एकदा आपण आणखी बघू बघा. जेव्हा त्याने आता पहा एक्झॅक्टली हा पिरियडिक टेबल बघा, थोडस आपण याचं डिस्क्रिप्शन बघू. काय याचं डिस्क्रिप्शन आपण बघूया. बघा याने पिरियड काय केलं माहित आहे का, हे जे आपल्या हॉरिझॉन्टल रो जे तुम्हाला दिसून राहिले, पहिला रो, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, हे जे रोज दिसून राहिले आहे हॉरिझॉन्टल रोज आपल्याला, या हॉरिझॉन्टल रोजला त्याने पिरियड असं नाव दिलेलं आहे. दॅट ऑल आर द पिरियड्स, दॅट ऑल आर द पिरियड्स, म्हणजे दॅट ऑल आर द पिरियड्स. ठीक आहे. आणि याला त्याने ग्रुप नाव दिलं. ठीक आहे. इज द व्हर्टिकल कॉलमला, म्हणजे बघा व्हर्टिकल कॉलमला त्याने काय नाव दिलं, ग्रुप नाव दिलं. इज द फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप, फोर्थ ग्रुप, फिफ्थ ग्रुप, 6, 7, 8 ग्रुप. ठीक आहे. 8 ग्रुप त्याने तयार केले. आणि त्यानंतर बघा आता पहा, फर्स्ट ग्रुपमध्ये हायड्रोजन, सेकंड ग्रुपमध्ये लिथियम, सोडियम, अशा पद्धतीने ग्रुप तयार केले. आणि फोर्थ पिरियड पासून मात्र त्याने काय केलं की 2 सिरीज मध्ये याला डिवाइड केलं. या पिरियडला, फोर्थ पिरियडला फर्स्ट सिरीज अँड सेकंड सिरीज मध्ये डिवाइड केलं. फिफ्थ पिरियडला पण फर्स्ट सिरीज सेकंड मध्ये, आणि 6th पिरियडला पण फर्स्ट आणि सेकंड सिरीज मध्ये त्यांनी डिवाइड केलं. ठीक आहे. नंतर बघा इथे जे एलिमेंट्स लिहिले त्याने इथे एलिमेंट्स लिहिले. आता बघा या अकॉर्डिंग टू सिमिलर प्रॉपर्टीज, दॅट ऑल आर एलिमेंट्स हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. द एलिमेंट्स विच हॅव सिमिलर प्रॉपर्टीज आर प्लेस्ड इन सेम ग्रुप. एलिमेंट्स विच हॅव सिमिलर प्रॉपर्टीज प्लेस्ड इन सिमिलर ग्रुप. ठीक आहे. यानंतर बघा जेव्हा त्याला असं लक्षात आलं की ॲल्युमिनियम, काही एलिमेंट्स जे आहे ॲल्युमिनियम नंतर काय असायला पाहिजे बघा. आता दुसरी गोष्ट हे महत्वाची आहे की याने जे एलिमेंट्स हे अरेंज केलेले आहे ते ॲटॉमिक मास जो आहे, ग्रेटर ॲटॉमिक मास नुसार केलं. म्हणजे ॲटॉमिक मास यापेक्षा जास्त, यापेक्षा जास्त, समजलं का. इकडे पण तुम्ही बघसाल तर ॲटॉमिक मास कसा आहे, त्यापेक्षा या ग्रुपमध्ये पण ॲटॉमिक मास बघसाल, ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. ॲटॉमिक मास काय होत आहे, एलिमेंट्सचं वाढत आहे बेटा. ठीक आहे. आता इथे जेव्हा आपण सर्वात महत्वाचं बघू, ठीक आहे, की इथे जेव्हा ते बघा सर्वात महत्वाचं, आता मी हे एलिमेंट्स, हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे, हे थोडंसं लक्ष द्या. एलिमेंट्स विथ ग्रेटर मास बिफोर द एलिमेंट्स विथ लोअर मास. जेव्हा तुम्ही पिरियड मध्ये पण समोर जासाल तेव्हाही तुम्हाला ग्रेटर 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 मासच दिसेल. यापेक्षा जास्त, यापेक्षा जास्त, यापेक्षा जास्त, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ मास. ठीक आहे. जेव्हा तुम्ही हे पिरियड मध्ये गेलो आपण, ठीक आहे. आता जेव्हा आपण ग्रुपमध्ये जाऊ तेव्हाही तुम्हाला काय दिसेल की ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास इन्क्रीजेस. ॲटॉमिक मास कशी आहे, ऑर्डर इन्क्रीजेस होणार. अशा पद्धतीने याने एलिमेंट्सला काय केलंय, क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ॲटॉमिक मासला इम्पॉर्टन्स दिलं. ठीक आहे. त्यानंतर बघा जेव्हा ॲल्युमिनियम नंतर त्याला एक जो एलिमेंट्स आहे तो त्याला 26. आता तुम्हाला बघा इथे लक्ष द्या की 26 नंतर डायरेक्ट 114 त्याला लिहावं लागला. ठीक आहे. बघा ॲल्युमिनियम नंतर त्याला जो इथं एक एलिमेंट्स आहे तो इथे कोणता एलिमेंट्स तो अरेंज करू शकला नाही, कारण त्याचं म्हणणं होतं की बाबा एक एलिमेंट्स आहे की जो एक असा एलिमेंट्स की जो त्याचा अजून रिसर्च व्हायचा आहे, सर्च व्हायचा आहे, की जो ॲल्युमिनियम सारखा आहे. ठीक आहे. म्हणून त्याने काय केलं की ही जी स्पेस आहे त्याने हे व्हॅकंट सोडली. हे एक सिद्ध करतो की तो खूप जिनियस आहे. आणि जेव्हा मग नंतर आज सध्याच्या कंडिशन मध्ये इका ॲल्युमिनियम आणि त्याला पण नाव पण दिलं त्याने की इका ॲल्युमिनियम, म्हणजे ॲल्युमिनियम सारखा एक एलिमेंट्स की जो त्याचं काहीतरी एक विशिष्ट ॲटॉमिक मास असेल आणि तो त्याचा शोध लागायचा आहे. तो जेव्हा समोर त्याचा सर्च होईल, रिसर्च होईल, तेव्हा आपण त्याला इथे अरेंज करू, तिथे तेव्हा त्याला करता येईल. आणि त्यानंतर खरंच असं झालं की समोर याच्या ॲल्युमिनियम सारखाच एक एलिमेंट चा शोध लागला आणि त्याचा आपण इथे लिहिलं गॅलियम. ठीक आहे. आणि नंतर सिलिकॉन. बघा इका, ऍक्च्युली इकाचा अर्थ काय होतो माहित आहे का, इका हे संस्कृत मध्ये इकाचा अर्थ बेटा 1 होते. समजला का, एक ॲल्युमिनियम सारखा. ठीक आहे. आणि बघा सिलिकॉन
सिलिकॉन, इका सिलिकॉन, सिलिकॉन सारखा दुसरा एलिमेंट असेल त्याचाही शोध लागायचा आहे, म्हणून त्याने हे पण व्हॅकंट स्पेस सोडली होती. ठीक आहे, आणि तिथे नाव दिलं इका सिलिकॉन, सिलिकॉन सारखा दुसरा एलिमेंट ते जेव्हा शोधून काढण्यात येईल तेव्हा इथं त्याला आपल्याला लिहिता येईल. बट योगायोग असं की त्याच्या सिलिकॉन सारखे एलिमेंट्स हा शोधून काढण्यात आलेला आहे आणि त्याचं नाव सध्याच्या कंडिशन मध्ये आपण त्याला जर्मेनियम असं म्हणतो. दिस इज द गॅलियम अँड जर्मेनियम. ठीक आहे, पण हा बघा हा जो त्याचा जिनियस पण आहे, ह्या गोष्टी सिद्ध करतो की तो खूप एक जिनियस होता. त्याला माहिती होतं की समोर अशा पद्धतीचा सिमिलर एलिमेंट्स हा समोर येणार आहे. ठीक आहे, नंतर बघा आता दुसरी गोष्ट त्याने बघा काय केलं आहे की यामध्ये सर्वात याचं जर जेव्हा आपण लिमिटेशन्स बघू, लिमिटेशन्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल, म्हणजे यामध्ये तो काय एक्झॅक्टली तो सिक्वेन्स वाईज लिहू नाही शकला किंवा कोणत्या गोष्टीमध्ये कुठे तो थोडा फेल ठरलेला आहे त्या गोष्टी आपण बघणार आहे थोडं. तर बघा लिमिटेशन्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. सर्वात आधी पहिलं लिमिटेशन्स असं, फर्स्ट लिमिटेशन इज पहिलं लिमिटेशन म्हणजे असं की तो बघा इथे तुम्हाला दिसून राहिलं, मी आता सांगितलं की एलिमेंट त्याने कशा पद्धतीने अरेंज केलेले आहे व्हर्टिकल रो अँड हॉरिझॉन्टल कॉलम मध्ये, ते इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास, इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार त्याने अरेंज केले. बट इथे काय होऊन राहिलं माहित आहे का, टेलोरियम नंतर जो आहे हा आयोडीन आला आणि याचं जे मास आहे बेटा 127.60 आहे आणि याचं 126 म्हणजे यापेक्षा कमी आहे. बघा प्रत्येक ठिकाणी ॲटॉमिक मास वाढून राहिलं, पण इथे काय होत आहे, ॲटॉमिक मास जो आहे ते काय होत आहे, ॲटॉमिक मास जे आहे ते कमी आहे याचं, म्हणजे याचं आयोडीनचा ॲटॉमिक मास जास्त असायला पाहिजे, म्हणजे इथे जो 127 याचं टेल्युरियमचा ॲटॉमिक मास आहे राईट. याच्यानंतरचा जो येणारा एलिमेंट आहे याचा ॲटॉमिक मास हे टेल्युरियम पेक्षा जास्त असायला पाहिजे, पण असं होत आहे का, नाही होत आहे. इथे काय होऊन राहिलं, यापेक्षा कमी एलिमेंट ॲटॉमिक मासचा एलिमेंट याच्या समोर आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ, याचा मिनिंग असा आहे की इथे तो एक्झॅक्टली अरेंज करू शकला नाही. आणि मग त्याने असं सांगितलं, याबद्दल त्याने एक्सप्लेनेशन असं दिलं की याच्या नंतरचा जो एलिमेंट्स आहे इथे त्याने याला इम्पॉर्टन्स दिलं नाही, ॲटॉमिक मासला इम्पॉर्टन्स दिलं नाही. ही निग्लेक्ट द ॲटॉमिक मास, ही निग्लेक्ट. बघा हिअर इन बघा ह्या कोणत्या कॉलम मध्ये होत आहे असं, 6th and 7th नाही का, 6th आणि 7th मध्ये. ठीक आहे, तर अशा इथे मग त्याने काय केलं की निग्लेक्ट द ॲटॉमिक मास. ठीक आहे, and gives importance to the atomic properties, म्हणजे याच्या प्रॉपर्टीज बघा, ह्या सर्व सिमिलर प्रॉपर्टीज आहे म्हणून त्याला आयोडीन तर इथे ठेवाच लागत होता. ठीक आहे, तर मग त्यांना प्रॉपर्टीजला इम्पॉर्टन्स दिलं. मेंडेलिव्ह gives importance to the, याने इम्पॉर्टन्स कोणाला दिलं, तर यांना प्रॉपर्टीजला इम्पॉर्टन्स दिलं. ही गिव्स इम्पॉर्टन्स टू द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंटच्या प्रॉपर्टीजला बेटा इथे इम्पॉर्टन्स दिलं. आणि मग ॲटॉमिक मासचं काय, तर ॲटॉमिक मास कदाचित इथे काहीतरी त्याचं म्हणणं आहे, कदाचित काहीतरी मिस्टेक झाली असेल. देअर माइट बी मिस्टेक इन द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स, in the measurement of atomic mass of the element. ठीक है, there might be mistake in the measurement of atomic mass of the elements. ठीक है, इथे एक्सप्लेनेशन असं दिलं, there might be mistake in the measurement
in the measurement of atomic mass. आता atomic mass मोजण्यामध्ये कदाचित काहीतरी मिस्टेक झाली असेल आणि इथे मग त्याने प्रॉपर्टीजलाच इम्पॉर्टंट, प्रॉपर्टीज सिमिलर राहण्याची हद नाही, आयोडीन इथेच राहणार. ठीक आहे, प्रॉपर जरी ॲटॉमिक मास कमी आहे, कदाचित ॲटॉमिक मास याचं यापेक्षा जास्तच असेल, कदाचित काहीतरी मिस्टेक झाली असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कॉन्फिडंटली त्याने पिरियॉडिक टेबल बेटा तयार केलेला आहे. ठीक आहे, बट इथे मग तो एक्सप्लेन तो एक्झॅक्टली करू शकला नाही. आणि इथे नंतरही जेव्हा आयोडीनचं मास आपण मोजलं तेव्हा एवढंच होतं, इथे तो एक्झॅक्टली हे नाही करू शकला. आणखी बघा, या 5, 6, 7, 8 कॉलम मध्ये पण असंच कॉलम एक कोबाल्ट आणि निकेल नंतर जो एलिमेंट येणार आहे, बरोबर, दिस इज द कोबाल्ट नंतर निकेल आहे, रुदरफोर्डियम. ठीक आहे, आणि निकेल नंतर लीड. हे जे एलिमेंट्स आहे त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे बेटा, ठीक आहे, याने बघा ट्रान्झिशन एलिमेंट्स त्याने टाकलेले आहे सर्व, आणि यानुसार याचं बघा यापेक्षा एलिमेंट्सचं इथे जास्त मास आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. यापेक्षा पण इथे याचं काय आहे, मास थोडं जास्त आहे. ठीक आहे, इथे व्यवस्थित जमलं आहे, पण फक्त या गोष्टी जो आहे तो एक्झॅक्टली प्रूव्ह करू शकला नाही. ठीक आहे, आणखी बघा याचं एलिमेंट्स लिमिटेशन्सच्या बाबतीत आपण आणखी ह्या गोष्टी थोड्या लिमिटेशन्सच्या बाबतीत आणखी एक महत्वाचं त्याचं हे असं आहे, एक महत्वाचं एक लिमिटेशन असं आहे की जो हायड्रोजन आहे, हायड्रोजन ॲटमला तो एक्झॅक्टली त्याची पोझिशन तो डिसाईड करू शकला नाही. कारण हायड्रोजन जो आहे इथे ठेवला आणि त्यानं जर म्हटलं की बा ॲटॉमिक प्रॉपर्टीज नुसार मी काय केलेलं आहे, एलिमेंटला अरेंज केलेलं आहे, तर मग आपण जेव्हा फ्लोरीन, ब्रोमीन बघतो, ठीक आहे, तेव्हा हा जो फ्लोरीन आहे, क्लोरीन, ब्रोमीन हे नेहमी ऑलवेज फॉर्म ए कोव्हॅलंट बॉन्ड. हे नेहमी दुसऱ्या एलिमेंट सोबत काय फॉर्म करतात, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात बेटा. ठीक आहे, मग हा जो हायड्रोजन पण कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. बघा आता या सर्वांना एका इलेक्ट्रॉनची गरज असते, हायड्रोजनला सुद्धा एका इलेक्ट्रॉनची गरज असते. हायड्रोजन ही सर्वांसोबत काय फॉर्म करतो, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. ठीक आहे, मग यानुसार याची जर प्रॉपर्टीज म्हणजे ॲटॉमिक मास नुसार असेल तर मग याची हायड्रोजनला इथे असायला पाहिजे, या रो मध्ये सॉरी या कॉलम मध्ये असायला पाहिजे हायड्रोजन. समजलं का? हायड्रोजनची फिक्स तो पोझिशन तो सांगू शकला नाही. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट तो आयसोटोप्स, मेन म्हणजे आयसोटोप्सची सुद्धा पोझिशन तो सांगू शकला नाही. ठीक आहे, आयसोटोप ही डिड नॉट प्लेस्ड or he did not give the exact position of isotopes. Isotopes जे आहे which have similar properties, same atomic number. Isotope म्हणजे काय, same atomic number but different atomic mass number, but different atomic mass number, but same atomic number but different atomic मास नंबर. इथे पण तो सांगू शकला नाही की ज्यांचे ॲटॉमिक नंबर आहे, सेम ॲटॉमिक नंबर आहे, डिफरंट ॲटॉमिक मास आहे, ते त्या पद्धतीने तो जे वेगवेगळे आयसोटोप्स आहे, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे, ठीक आहे, किंवा कार्बन आहे, कार्बनचे आयसोटोप्स बेटा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे. बघा कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर जर का पाहिला तर 12 आहे. ठीक आहे, याचा ॲटॉमिक मास नंबर बेटा 12 आहे. पण मग आता याचं जे ॲटॉमिक मास आहे 12 आणि काय कार्बनचे आयसोटोप्स कार्बन 13, कार्बन 14, जरुरी नाही काही कार्बनचे ॲटॉमिक मास आहे 13, 14 असे पण आहे, नाही का. मग ह्या आयसोटोप्सला कुठे ठेवायचं पिरियडिक टेबल मध्ये, तर इथे त्याला आपण ठेवू शकणार नाही, कारण यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन वाढून राहिले. त्याचं मास जर आपण याने जर मास नुसार केलं ना, तर मास तर त्याचं कॉन्स्टंट आहे, फक्त ॲटॉमिक नंबर वाढून राहिला. मग याला त्याच्या आयसोटोप्सला कुठे ठेवायचं, कार्बनच्या आयसोटोपला कुठे ठेवायचं, तर त्याची पोझिशन तो एक्झॅक्टली डिसाईड करू शकला नाही. समजलं का? सो द ॲटॉमिक मास सो द आयसोटोप्स could not have be placed in the Mendeleev periodic table.
सो आयसोटोप्स असं आपण सांगू शकतो की आयसोटोप कुड नॉट प्लेस्ड इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं लिमिटेशन्स अशा पद्धतीने याचे काही लिमिटेशन्स आहे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे. बट फायदे कोणते आहे? तर फायदे म्हणजे असे की त्याने काय केलं, सर्व एलिमेंट्सला हरिझॉन्टल रो आणि व्हर्टिकल कॉलम मध्ये जे सर्व एलिमेंट्सला अरेंज केलेलं आहे तो सर्वात मोठा एक बेनिफिट आपल्याला इथे पाहायला मिळेल. ठीक आहे. सो दिस इज द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. बघा आता यामध्ये जेव्हा बेटा नंबर ऑफ ॲटॉमिक मास नंबर वाढून राहिला, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर इन ऑर्डर ऑफ ही प्लेस द ऑल एलिमेंट्स इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर जसजसे वाढून राहिले तसतसे त्यांनी काय केलं, एलिमेंट्सला अरेंज केलेलं आहे. मग इथे आपल्या असं लक्षात येईल की नंबर ऑफ न्यूट्रॉन वाढून राहिला ना, जसं नंबर ऑफ न्यूट्रॉन वाढून राहिले तसतसे त्याने काय केलंय, नंबर ऑफ न्यूट्रॉन अँड प्रोटॉन वाढत आहे. नंबर ऑफ न्यूट्रॉन अँड प्रोटॉन जसजसे न्यूक्लियस मध्ये वाढत आहे तसतसं ॲटॉमिक मास काय होऊन राहिलं, वाढून राहिलं. आणि त्यानुसार त्याने एलिमेंट्स हे अरेंज केलेले आहे. ठीक आहे. सो दिस इज द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आणि यामध्ये ट्रान्झिशन सिरीज इथे स्पेशल त्याने ट्रान्झिशन सिरीज इथे लिहिली की ट्रान्झिशन सिरीज नुसार त्याने एलिमेंट्स इथे लिहिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट असं की सर्वात महत्वाचं जेव्हा आपण पाहू ट्रान्झिशन सिरीज नोबल गॅस एलिमेंट्स, याचा बघा फायदा काय आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वात महत्वाचा याचा फायदा जो आहे जो त्याने सांगितला आहे तो म्हणजे असा की जे आपले नोबल गॅस आहेत, नोबल गॅस कॅन बी अरेंज इन द कॅन बी इझिली अरेंज इन द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. म्हणून आला की नाही, म्हणजे याचा जो हे अप्लिकेशन आहे, ठीक आहे, की ज्याला आपण अप्लिकेशन म्हणू, द व्हेरी अप्लिकेबल अप्लिकेशन. तर या नोबल गॅस एलिमेंट can be easily arranged in the Mendeleev periodic table. बघा यामध्ये नोबल गॅस आपण इझिली अरेंज करू शकतो. म्हणजे शेवटच्या कॉलम मध्ये जरी नोबल गॅस आपण लिहिले, ठीक आहे, ते इन्क्रीजिंग जेवढे की नोबल गॅस आहे ते त्याचा ॲटॉमिक मास नंबर वाढूनच राहिलं. ठीक आहे. आणि एका कॉलम मध्ये सरळ सरळ आपण सिमिलर प्रॉपर्टीज पण आहे नोबेल गॅसची, म्हणून आपण शेवटच्या कॉलम मध्ये नोबेल गॅस असे आरामात या मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल मध्ये त्याच्या म्हणण्यानुसारच आपण बिलकुल अरेंज करू शकतो. ठीक आहे. म्हणजे त्याने जे सांगितलं आहे की बाबा असं पद्धतीनं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबर अँड सिमिलर प्रॉपर्टीज शुड बी इन द सिमिलर कॉलम, तर आपण इझिली त्या पद्धतीनेच आपण नोबेल गॅस एलिमेंटला इथे अरेंज करू शकतो. समजलं की नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा तर आज आपला नोबेल मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल झालेला आहे. छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही आपण पाहायच्या होत्या हे आपण यामध्ये पाहिलं आहे. ठीक आहे. तर ओके बेटा, हॅव अ गुड डे अँड बी पॉझिटिव्ह ऑलवेज.